कोर्स कसा वाटला सर? कोर्स बद्दल थोडं सांगाल का? टोटल ओव्हरऑल जर्नी कशी होती? कोर्स ओव्हरऑल सगळं छानच आहे सर. म्हणजे आणि तुमचं सांगायची पद्धत पण छान आहे. आणि पहिली गोष्ट तर म्हणजे ही सिस्टम आता ट्रेडिंग तर मी पहिल्यापासून करतोच आहे. बरोबर. पण एक जे स्ट्रक्चर वेमध्ये करायचं नव्हतं, माइंडसेट नव्हता किंवा कसेही करणे किंवा एकलष्टिक राहणे असं नव्हतं. थ्रू आउट द तर ते कोर्स एक आता थोडंसं डिसिप्लिन आता येईल माझ्याकडे असं माझं म्हणजे बिलीव्ह आहे किंवा तसा मला एक कॉन्फिडन्स आलेला आहे. सायकोलॉजी आपल्या बद्दल पण कोर्सनंतर. फरक पडू शकतो ना 100%? 100% आहे सर. कारण की एकदा तुम्ही सेट झाला, की आपल्याला हेच करायचंय, तर मग आपल्याला बाकी दुसरं दिसतच नाही. आणि मग ऑटोमॅटिक आपण ट्रेडिंग पण व्यवस्थित मापातच घेतोय. ओव्हर साइज करत नाही, काही करत नाही. बरोबर. मला एक सर प्रश्न पडतो, बघा लोकं काय करतात, की ही स्ट्रॅटेजी, ती स्ट्रॅटेजी अशामध्ये फसले असतात. म्हणजे मोस्टली कोर्स पण त्याच्यावर केला, की स्ट्रॅटेजी कशा असतात. तर आपण जे पहिल्या दिवसापासून शेवट दिवसापर्यंत ही जी प्रोसेस बघितली, ज्यामध्ये आपण एकच गोष्टीला पकडून होतो शेवटच्या दिवसापर्यंत. तुम्हाला ते बरं, कसं वाटते? बरं. हो. तीच गोष्ट कशी वाटते? हो. क्राफ्टेड बिहेवियर थिअरी म्हणताय सर तुम्ही. ती बरोबरच आहे सर, एकदम भारी. म्हणजे त्यालाच आपण बेस घेतलाय आणि तोच एंड केलाय. एंड पण तोच केला बरोबर. त्या प्रोसेसच्या बाहेर आपण कुठेच नाही. कुठंच नाही. बरोबर. सगळे आणि आपल्याला त्याच्यामुळे काय कळलं, की मार्केटचं स्ट्रक्चर कळायला लागलं, बिहेवियर कळायला लागलंय. कळायला लागलं. की बाबा हे आता बॉस केलाय, तर तो आयडीएम करण्यासाठी खाली येणार आहे रिट्रेसमेंटसाठी. तर एक आपल्याला आयडिया आहे आता इथनं आपण तो खाली येणार आहे. तो कितपत खाली येईल बाबा 50% पर्यंत चान्सेस आहे. त्यापुढे चान्स नाही, माहीत नाही येईल का नाही आणि आला तर पुढची लेव्हल तयार करेल तो. पुढची लेवल तयार करायची. चॉप बरोबर. करेल. असं म्हणजे एक आपल्याला आता माहीत झालंय, की मार्केटचं बिहेवियर काय असणार आहे. अंदाज मग येऊन त्याला जातो, की आपल्याला पुढे काय होऊ हां, शकणार आहे. बरोबर. हां. म्हणजे एक आता आपण एक प्रिडिक्शन करू शकतो, की इथलं गेलं तर इथं जाणार आणि तिथे गेलं तर इथं. पहिल्याच्या वेळेस तसं नव्हतं, की अंदाधुंद बाबा इंडिकेटरने सेल सांगितलं म्हणून चाललं सेलकडे. असं होतं. तर ते त्या आता आपल्याला कळायला लागलंय. त्या इंडिकेटर ओके. बद्दल काय मत आहे? इंडिकेटर तुम्ही जर बोललात, इंडिकेटर्स खरं वापरले पाहिजेत का? किंवा इंडिकेटर बद्दल काय मत आहे ते? सर तेच म्हणतोय सर, कुणाचं काय थिअरी असेल, कुणाला मदत पण होत असेल माहीत नाही. पण मला नाही झाला आत्तापर्यंत. म्हणजे काय तर माझं कन्सेप्ट कसं होतं, की स्टॉप लॉस खूप मोठा व्हायचा. तर एखादा वाजला, की मग सगळी सायकॉलॉजी हालायची. आता माझं काय होतं आपल्या ह्याच्यात स्टॉप लॉस कमी राहतोय. त्यामुळे वाजला तरी काय पीसफुल आहे ना, की वाजलं तरी आपल्याला माहिती आहे एवढं. आता मी बॅक टेस्टिंग केलं ना सर निफ्टीवर बऱ्यापैकी. तर माझा स्टॉप लॉस किती होते 15-16 पॉइंटचा. अरे वाह! छोटा एकदम स्टॉप लॉस 20-21 पॉइंट 20-21 पॉइंट एवढाच येत होता. म्हणलं एवढं तर आपण बेअर पण करू शकतो, काही अडचण नाही. मी 5,000चं माझं हे ठेवलेलं टार्गेट, की 5,000 पेक्षा आपण जास्त लॉस घ्यायचा नाही. घ्यायचा नाही. पण तो 25 आणि 30च येतोय, तर म्हणजे माझं हे किती येतोय 6 म्हणजे 18 म्हणजे ₹2,000 पर्यंत माझा स्टॉप लॉस येतोय. निफ्टीमध्ये वर्क आणि मी होतोय ना 5 बेस्ट? हं? निफ्टीमध्ये वर्क होते ना? मला तर होतंय सर, काही अडचण नाही. नाही मग काहीच म्हणजे आता मी काहीच सांगतो ना, अडचण नाही. कालचा पण शेवटचा ट्रेड होता शॉर्ट सेलचा. मी घेतला आणि शेवटी मी 2:30 पावणे 3ला आलो आणि मला लक्षात आलं, अरे मंथली एक्सपायरी आली आहे. गुरुवार आहे ना काल होता. बरोबर. हां, हां. पण ते ॲक्चुअली झाली मंगळवारी शिफ्ट 30 तारखेला होती. राइट. हां, हां, हां. पण मी म्हणजे ते बघायच्या अगोदरच पहिला एक्झिट केला म्हणजे जवळपास ₹5,000 प्रॉफिटमध्ये एक्झिट केला. अरे वाह! हं. अजून एक सर, आता याच्या अगोदरचे जे तुमचं लर्निंग होतं, म्हणजे तुम्ही जे काही केलं होतं आणि आता चार्ट-बेस नंतर काय फरक जाणवतोय सर? काय फरक पडलाय? नक्की ना सर. आता मी तुम्हाला तेच म्हणलो ना, की आता आपल्याला बिहेवियर लक्षात यायला लागेल मार्केटचा. हां, हां, पहिलं हां. अंदाधुंद होतं ना, की कुठं बरोबर. जाणार माहीत नाही, की मी पूर्ण चार्टच बघत बसलोय. तर आपल्याला रेंजच ठरली आहे किंवा बॉस लेव्हल ते खालची बॉस लेव्हल एवढंच बघायचं आहे. त्यापुढे बाकी ते ब्रीच केल्याशिवाय दुसरे जाणारच नाही कुठे. जाणारच नाही. बरोबर आहे. एक रेंज डिफाईन झाली आणि तेवढंच बघायचं. त्यातच बघायचं, की काय होते. अजून मी पी-वाय वगैरे तर काहीच बघत नाही सर, सध्या तरी. नाही, नाही. ते पूर्ण मी बाईस फक्त पूर्ण चेक करायचं आणि मग ट्रेड गोल्डन घ्यायचा. झोनवरच आहे आता सध्या वेळेस. नाही, गोल्डन झोन तर एकदम बेस्ट चालणार आहे. त्याच्याबद्दल डाऊटच नाही. बट थोडंसं काय गोल्डन करायचं, झोन रिफाईन आणि हे करायचं. काय आपलं प्रीमियम झोन आणि हे 2 सध्या तरी घेतले. हा जो पॉइंट आहे ना, बिगर पिक्चर तो सोडायचा नाही, लक्षात घ्या तुम्ही. कुठेही ते बघा. हं. हां, मिसिंग द बिग पिक्चर हा पॉइंट सोडला का थोडंसं इन फ्युचर प्रॉब्लेम येऊ शकतात. सो ते आपल्याला येस, येस. 1% पण चुकी नकोय, नाही का? आणि नाही. तेवढं 1% पण कुठे जाऊन पुढे प्रॉब्लेम नको नाही. म्हणून. तुम्ही आज आता ते ह्यांचं संदीप सर आणि त्या मॅमचा घेत होता ना, एक हां. एक्स्ट्रा लेक्चर घेत होता. त्यामध्ये तो पॉइंट आलेलाच आहे. म्हणजे तो लक्षात आलाच नंतर. मी एका ठिकाणी आलो आणि तो 4 तासाच्या पी-वायला
रिस्पेक्ट करून वरती चालवतं आणि आपला 1 तासात तो फेल करवतं. मग हम्म. त्याचा तुम्ही रिझन सांगितलंय, की 4 तासाचा पी-ओ होता. त्याला आपण बघितलाच नव्हता. त्यामुळे तो आपण तिथं घेतलाच नसतं. जर तिथं बघितलं असतं तर. तो ट्रेड बरोबर. घेतला नसता. ते तोच लक्षात आलं सर मला. तोच म्हणजे रूल लक्षात ठेवायचा काय सर. तुम्ही ट्रेड करायच्या अगोदर तुम्ही दुनियातले सगळ्यात भारी ट्रेडर. एकदा ट्रेड हो. घेतला की संपला विषय नाही का, मग त्यानंतर परत बरं, विचार अगदी. करायचा. त्यामुळे ओव्हर अनालिसिस तुम्ही त्याच्या अगोदर, त्याच्यानंतर मग ओव्हर अनालिसिस बनत बसायचं नाही. सो एवढं रूल सर बरं. लक्षात ठेवा, फॉलो करा. बाकी माझ्याबद्दल काय सांगाल? टीचिंग वगैरे बरोबर आहे, सगळी प्रोसेस आवडते शिकवताना माझी? एकदम मस्त सर. एकदम फ्रेंडली लँग्वेज आहे. काही प्रश्न नाही. म्हणजे असं वाटत नाही, की आपण बाबा खूप ह्याच्याकडनं शिकतोय. ऑलरेडी तुम्ही वाहत छान, काही प्रश्न नाही. पण एक ती वेव्हलेंथ जुळून जाते. बरोबर, बरोबर. नक्की असं. म्हणजे हे एक आपलंच वाटतं. असं वाटत नाही, की आपण काही खूप वेगळं आता काहीतरी बघायला लागेल किंवा काहीतरी नाही का बरोबर. बर्डनमध्ये राहतो आपण, बर्डन तसं मध्ये नाही. नाही. बरोबर. रिलॅक्स राहिलं पाहिजे शिकताना सुद्धा. रिलॅक्स, रिलॅक्स. अगदी, अगदी, अगदी. काही प्रश्न बरोबर, नाही. बरोबर. बाकी काही शिकलो तर आहे भरपूर. नसतो शिकलो तरी मला हे तर छान वाटलं असतं किंवा तुमच्याबरोबर असे फ्रेंडली माणसं पण असतात ते असं. येस, येस, येस. नक्कीच. की बाबा जरी शिकवायचं असलं तरी प्रोफेशनल ते शिकवायचं असं ठेवलं नाही तुम्ही. एक फ्रेंड बरोबर बोलतोय असं तुम्ही एक बरोबर. तुमचा ॲटिट्यूड राहता. येस, येस. नक्कीच. कारण काय तेच सर महत्वाचं आहे. कारण लोकांना मनातून डाऊट्स पण आले पाहिजे आणि मनातून समजलं पण पाहिजे. उगाच ते माणूस विचारायला पण घाबरतो. अरे कसं विचारून कसं करू नाही का? म्हणजे काहीतरी हा पुढचा बाबा बोलला म्हणजे काय करायचं? तर ते नाही झालं पाहिजे. नाही खरंय, खरंय. येस सर. चालतंय, चालतंय. ठीक आहे सर. घ्या काळजी. महत्वाचं काय डाऊट आला कधीही कसला तर तुम्ही कनेक्ट करा मला. हो, हो. कंटिन्यू नंबर असेल. आणि डाऊट येऊ द्या महत्वाचे. प्रॅक्टिस चालू करा रोजच्या रोज. आहे. येस सर. डेली पाहतोच आहे. काही प्रश्न नाही. आणि येस सर. हाय व्यवस्थित काय म्हणजे